आम्हाला आज्ञा द्यावी महाराज, येतो आम्ही. अबे भोपाई सुद्धा हातीम, ते 3 प्रश्न तर ऐकून जाय. तिकडे का म्हणलं मग आबाचं केड हुनशीन का? हो हो सांगा महाराज. पहिला प्रश्न है, अंगी नाचे तंगी नाचे, तंगी बरोबर मी नाचे, माया बरोबर बापू नाचे, बापूची शेंडी बी नाचे. दुसरा प्रश्न है, माणसाले 1 आणि बाईले 2. अरे छबाई, हे कसा प्रश्न होय म्हणा? कुठून आला म्हटलं तू? आधी सांग मला, तू कुठून आला? तुझा इरादा काय आहे ते सर्व सांग. त्याच्याशिवाय मी खोलू शकत नाही, नाही तर मी तुले भस्म करून टाकेन. अरे चा मायची खटखट, बोल का दरवाजा? अबे हातीम पै पै म्हणलं इथून. चा मायले का कावर बा हे? हातीम लेका आपण कुठं चाललो रे बा? हे ले यमनचा शहजादा हातीम, आपल्या यमन राज्यावर मोठं संकट येऊन पडलंय. तमाम बुऱ्या शक्तीने आपल्या राज्याला घेरलेला आहे शहजादे हातीम. माहित आहे महाराज, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या यमन राज्यासाठी जे काही करायचं आहे ते मी करीन, आणि शेवटी आपले प्राण सुद्धा पणाला लावून देईल. महाराज, जोपर्यंत माझी तलवार माझ्या हातात आहे, आपल्या यमन राज्यावर कोणी वाईट नजर पण टाकू शकत नाही. ते आम्हाला माहिती आहे शहजादे हातीम, पण या बुऱ्या शक्ती विरुद्ध तुम्ही लढू शकत नाही. तुम्हाला त्यांच्या सोबत लढण्यासाठी देवदूताने सांगितल्याप्रमाणे त्या 3 प्रश्नाची उत्तर शोधावी लागतील. तुम्ही चिंता करू नका म्हणलं महाराज, मी सोबत आहो ना हातीमच्या. महाराज म्हणलं मी सोबत आहो तोपर्यंत हातीमच्या अंगाला धक्का लागू देत नाही. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती हो बो. तुमच्या दोघाले त्या 3 प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी जगाचं भ्रमण करावं लागेल. अरे हो ना महाराज, पुऱ्या जगाचं भ्रमणच करतो ना आम्ही. मी हाव म्हणतो तो सोबत, तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ ना राजा. अरे 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 काऊन रे बा सैनिका? महाराजांच्या मधामधात बोलू नको. आधी महाराजाचं बोलणं होऊ दे, त्याच्यानंतर बोलायचं हो बो. अरे हो ना बा. अरे बाबा बस 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 बस, आता नाही बोलत ना बा. सॉरी सॉरी सॉरी. अरे बा महाराज क्षमा असाही म्हटलं बाबा. अरे आम्हाला का माहित राजा, आम्ही घरच्या सारखं समजू लागलो. तोंडावर हो बो, तोंडावर, अन्यथा तुझ्या पाठीत भाला खोपून टाकेन. शहजादे हातीम, चला जायची तयारी करा. ठीक आहे महाराज, आज्ञा असावी. जस्मीन, मी चाललो. जस्मीन. हातीम नको जाऊ ना हातीम, तू इथेच राहून जाय ना हातीम. मी तुझ्याशिवाय कशी राहणार आहे हातीम? नको जाऊ हातीम. नाही जस्मीन, मला जावं लागल. या यमन राज्यावर संकट आलेलं आहे जस्मीन. ते संकट उठवण्यासाठी मला त्या 3 प्रश्नाचे उत्तर शोधावे लागल. ठीक आहे हातीम, तू जा, फक्त परत लवकर ये. मी तुझ्यासाठी वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकर करून ठेवीन हातीम. फक्त लवकर वापस ये हातीम. ठीक आहे जस्मीन, येतो आम्ही. आम्हाला आज्ञा द्यावी महाराज, येतो आम्ही. अबे भोपाई सुद्धा हातीम, ते 3 प्रश्न तर ऐकून जाय. तिकडे का म्हणलं मग आबाचं केड हुनशीन का? हो हो सांगा महाराज. पहिला प्रश्न है, अंगी नाचे तंगी नाचे, तंगी बरोबर मी नाचे, माया बरोबर बापू नाचे, बापूची शेंडी बी नाचे. दुसरा प्रश्न है, माणसाले 1 आणि बाईले 2. अरे छबाई, हे कसा प्रश्न होय म्हणा? माणसाले 1 आणि बाईले 2. महाराज मज्जा लागा म्हणा. महाराजाच्या गोळ्या झाल्या वाटेले का? तिसरा प्रश्न है, पोती वाचे पुराण वाचे, वाचे नाना परी, आणि बापा आंधी लेक जलमला माय नव्हती घरी. या 3 सवालचे जवाब तुले ढूंढायचे आहे हातीम. जाय, पुऱ्या जगात भ्रमण कर आणि या 3 प्रश्नाचे उत्तर ढूंढून आण. ठीक आहे महाराज, जातो आम्ही. चल बेहोबो. यमन के महाराज की जय. बोला यमन के महाराज की जय. चाल जस्मीन, येतो मी. मायासाठी वांग्याची भाजी आणि गपगप शिरा बनवून ठेवजो. खुदा हाफिज हातीम. हातीम हे होय का रे पहिला दरवाजा? नाही होबो, हे तो अंदर जायचा रस्ता होय. दरवाजे याच्या अंदर आहेत. बरं मग हे दरवाजा कसा खोलता आता? जरा विचार करू दे होबो, बडबड नको करू. ते हातीम बोलू नको या मधात. मी जरा विचार करू लागलो ना. हे दरवाजा म्हणलं कसा खोलाचा, याचा म्हणलं मी बी विचार करत हाव. सुचू राहिलं मला हे दरवाजा कसा खोलाचा तर. याला तलवार कापा लागते आपल्याला. देवदूतानं सांगितल्याप्रमाणे सर्वात आधी जे दरवाजा भेटल त्याच्या समोर खुलजा सिम सिम असं म्हणाचं म्हणे. अरे हो तर बा हातीम म्हणणं मग लवकर. भटजीले बोलावून मग का मुहूर्त काढू का? हर गोष्ट म्हणलं मला नको सांगत जाऊ ना. जरासं म्हणलं तुझ्या डोक्याला लावत जा ना. आता म्हणलं मी एकटा कुठं कुठं कामी येणार आहोत. जरासं म्हणलं तो डोक्याचा जरा वापर करत जाय. लेका शेजारा आहे ना तू. खुलजा सिम सिम, कोण आहे तू? काऊन मला खोलायला सांगू राहिला?
कुठून आला म्हटलं तू? आधी सांग मला तू कुठून आला, तुझा इरादा काय आहे ते सर्व सांग. त्याच्याशिवाय मी खोलू शकत नाही तर मी तुले भस्म करून टाकेन. अरे च्या मायची खटखट, बोल का दरवाजा. अबे हातीम पै पै म्हणलं इथून. च्या मायले का कावर बा हे हातीम लेका, आपण कुठं चाललो रे बा? हे लेका कशी सुरुवात झाली रे बा? इकडे लेका दरवाजे बोलतेत ना. अबे लेका आपण लेका बाप जन्मी असं पाहिलं नाही. कोणते प्रश्न होईल का ते काही बी सांगून देऊ ना महाराजले. चाल बा वापस चाल म्हणलं इथून. ए बटल्या, आवाज शांत ठेव नाही तर भस्म करून टाकेन. लवकर सांगा, तुम्हाला या परिलोकात कायले जायचं आहे? काय तुमचा इरादा आहे? हा सांगा लवकर. द्वारपाल, मी यमनचा शहजादा हातीम हो. अभी तू हातीम होय तर मग नाचू का मी? तसं नाही द्वारपाल, माया यमन राज्यावर संकट आलेलं आहे. बुऱ्या शक्तीनं माया राज्याला घेरलेलं आहे द्वारपाल. आणि जोपर्यंत मी त्या 3 प्रश्नाचे उत्तर ढूंढत नाही तोपर्यंत मला तेवढी शक्ती भेटत नाही की मी त्या बुऱ्या शक्तीसोबत युद्ध करू शकीन. त्याच्यासाठी मला परिलोकाचं जगभ्रमण करायचं आहे. माया इरादा नेक आहे द्वारपाल. मला जाची अनुमती दे, नाही तर माया राज्य खतम होऊन जाईल. माया देशावर मोठं संकट आलेलं आहे द्वारपाल. मदत कर मले. कोणता प्रश्न आहे विचारून पाय. जर आला उत्तर तर मी देऊन टाकेन, नाही तर समोर तो उत्तर तुला भेटून जाईल. द्वारपाल, पहिला प्रश्न आहे, अंगी नाचे तंगी नाचे, तंगी बरोबर मी नाचे, माया बरोबर बापू नाचे, बापूची शेंडी बी नाचे. कमाल, हे कोणता प्रश्न आहे म्हणा? नाही लगा हातीम, आपल्याला माहित नाही मला या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे हातीम, तुझा इरादा मला नेक वाटला. तुझ्या राज्याला तू वाचवायला चालला, तुझ्या दायित्व पार पाड. मी तुला अंदर जायची अनुमती देतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पहिल्या दरवाजावर जायच्या आधी पांढरा शेप घ्यायला विसरू नको. जोपर्यंत ते पांढरा शेप तू घेत नाही तोपर्यंत पहिल्या दरवाजाच्या अंदर तू प्रवेश करू शकत नाही. तुझ्या हाती पांढरा शेप पाहिल्याच्या नंतर तिथे एक दानव येईल. त्या दानवले घाबराची गरज नाही. ते बी तुझ्या इरादा तपासल. त्याला सांगायचं जे मला सांगितलं, तो बी तुला अंदर जाऊ देईल आणि थोडस मार्गदर्शन देईल. शुक्रिया द्वारपाल. अरे वा 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 हातीम, काय नजर आहे. एक नंबर नजर आहे म्हणलं. हातीम तू जायवा समोर, मी तर इथंच राहतो म्हणलं. माझं घर बांधतो मस्त इथं आणि इथंच राहतो म्हणलं मी. हा काय गमते रे इथं हातीम रे. अरे बाप रे बाप. हो गमून तर मलाही राहिलं, पण काय करतो, आपल्या म्हणलं यमन राज्यावर लय मोठं संकट आलेलं आहे. त्याच्यानं म्हणलं आपल्याला जाच लागते, इलाज नाही आपल्या जवळ. सर्वात पहिले म्हणलं आपल्याला पांढरा शब शोधा लागते. त्याच्याशिवाय म्हणलं ते दैत्य आपल्याला त्या दरवाजात जाऊ देणार नाही. हो बा, ते निकाल बरोबर आहे म्हणलं तुया. पण म्हणलं ते पांढरा शब शोधतं कुठं असं काय असं कोणाला माहित आहे? इथं आपल्याला काहीच नाही ना माहित. ना आपल्यापाशी नकाशा आहे ना काही आहे ना कोणी इथं सांगायला आहे. सांग कोण सांगणार आपल्याला? 1 मिनिट हो, ते कावळा पाहिला? ते कावळा 100% जासूस आहे. ही जागा जेवढी सुंदर दिसते तेवढीच खतरनाक आहे हो. इथं आपल्याला कोणावरच भरोसा नाही करता येत. आपल्याला फुकू पाय ठेवा लागतील. हो ले का हाती, बाकी हे म्हणलं बरोबर बोल लागला तू. भरोसा म्हणलं इथं कोणावरच करता नाही येत. पाहिलं नाही का ते दरवाजा लेका आपण मध्येच बोलायला लागला ना. माहित म्हणलं फाटून हातात आली होती. अबे आपण कधी असं पाहिलं नाही ना रे बा. आपण म्हणलं कधी असं पाहिलं नाही ना. आणि सांगा दरवाजा म्हणलं डायरेक्ट जर बोलला तर करतं काय? माय आता म्हणलं जीव आलता म्हणलं नळल्यात नाही झालं. थोडासा जास्त का मला धक्का बसला असता ना तर झालं काम झालं म्हणलं आपलं खतम. 1 मिनिट थांब हो, कल्ला करू नको. हे कावळा कोण आहे ते पहिले पाहू दे मले. हे कावळ्या कोण आहे तू? अबे हे प्रश्न तर मी विचारायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही सांगा, तुम्ही कोण आहे? तुम्ही या परिलोकात काय करू राहिले? तुमच्यासारख्या साधारण माणसाले या परिलोकात याची परवानगी कोण दिली? त्या बोलत्या दरवाजाने आम्हाला परवानगी दिली कावळ्या. आमचा इरादा नेक आहे. तुला काय विचारायचं आहे ते विचारून घे. आम्हाला फक्त पांढरा शेप पाहिजे. असंभव. पांढरा शेप तुला भेटणार नाही मानवा. त्या पांढरा शेप गेल्यामुळे परिलोकाचा सत्यानाश होऊ शकतो. ते एका नेक माणसाच्या हाती दिला जाईल. ते विधीचं विधान आहे. जोपर्यंत त्या नेक माणसाची ओळख होणार नाही तोपर्यंत ते शेप आमच्या राणी परीजवळ सेफ आहे. का बे लेको, तुम्ही जरा मॅलगेट झाले का बे? अबे लेका या हातींपेक्षा लेका नेक माणूस कोण आहे रे बा? आणि त्याचं म्हणलं कामही किती नेक आहे लेका. अबे लेका आमच्या राज्याला का संकट आलं ना. ते म्हणलं बुऱ्या शक्तीनं निकाल घेरलं म्हणलं आमच्या राज्याले.
अरे त्याच्या बाजूला आम्हाला वाचवा लागणार बा आमचा राज्यर्वा. हा, आणि तुम्ही म्हणता ते शेप लगा देत नाही. ते शेप का म्हणलं तुमच्या का बापाच्या मालकीच आहे का रे? हा, तुमच्या का बापाच्या मालकीच आहे का म्हणलं? लेका लोकांची वस्तू पण लगा तेले द्यायला का तुम्ही मागं पुढे पाहू लागले? म्हणजे लहान नाही झाली का तुमची? म्हणलं काही माणुसकी आहे का नाही तुमच्यात? मी हा, माणुसकी आहे का नाही काही? काय म्हटल्या? माणसात तरी माणुसकी बाकी आहे का? आम्ही तर लेका तरी परी लोकातले हाव. तुमच्या माणसात माणुसकी बाकी नाही आणि आमच्याकडून काय अपेक्षा करता रे? ते जे शेप आहे ते शेप फक्त नेक माणसाच्या हाती दिला जाईल. आईला गाईलांना तुखायच्या हाती नाही. तुला इरादा काय? तू कोण? मला सर्व सांग. त्याच्याशिवाय तुला ते शेप भेटणार नाही माणसा. कावड्या, मी यमनचा शहजादा हातीम आहे. अच्छा, तर तू आहे हातीम? आज तुला पाहून धन्य झालो हातीम. या पांढऱ्या शेपाची रखवाली आम्ही गेल्या 500 वर्षापासून करताय. राणी परी आणि मी आम्ही गेल्या 500 वर्षापासून तोच वाट पाहत आहे. 1 मिनिट दे मला हातीम. मी जाताच राणी परी आणि पांढरा शेप घेऊन परत आलो. ठीक आहे कावड्या. पाहिलं हो बो, त्याने कसं मला ओळखलं यमनचा शहजादा हातीम होय म्हणून. काही गोष्टी विधीचं विधान असते हो बो. इथं आपलं येणं म्हणजे फक्त योगायोग नाही आहे, हे देवाची इच्छा आहे. होले का हातीम? बरोबर आहे का तुझं? मला काऊन नाही कोणी वैकू राहिलं म्हणा? माई वयक नाही सांगितली का तो? लेका माई वयक सांगत जाणं मला कोणीच नाही वैकू लागलं. हो बो, भंकस नको करूस. शहजादे हातीम तुम्हीच आहात का? हो राणी परी, मीच आहे. जसं वर्णन ऐकलं होतं अगदी तसंच बघितलं तुम्हाला. मागच्या 500 वर्षापासून मी या पांढऱ्या शेपाची रखवाली करत आहे आणि फक्त तुमचीच वाट पाहत आहे की कधी तुम्ही याल आणि मला या जबाबदारीमधून मुक्त कराल. एक आकाशवाणी झाली होती आणि त्यामधून हे शेप पडलेलं. तेव्हा सांगितलेलं की एक नेक बंदा जो खुदा का बंदा आहे हातीम, तो या शेपाला घ्यायला येईल आणि त्याच्या हाती या शेपाला तू सुपूर्द करायचं. त्यासोबतच माझ्या परिलोकाचा सुद्धा उद्धार होऊन जाईल. हे हातीम यमन के शहजादे, माझ्या परिलोकाचा उद्धार करा. हे राणी परी, तुम्ही टेन्शन नको घ्या. फक्त ते पांढरा शेप माझ्या हवाली करून द्या. माझ्या राज्यावर मोठं संकट आलेलं आहे राणी परी. मला लवकर निघायला हवं. मला लवकरात लवकर त्या 3 प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी, अन्यथा खूप उशीर होऊन जाईल. कोणता प्रश्न आहे मी जाणू शकते का? अंगी नाचे तंगी नाचे, तंगी बरोबर मी नाचे, मया बरोबर बापू नाचे, बापूची शेंडी बी नाचे. नाही हातीम, मला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही. तुम्हाला तुमच्या संपूर्ण सफरमध्ये या 3 प्रश्नाची उत्तरं भेटून जातील. आता तुम्हाला दैत्य लोकांमध्ये जावं लागेल आणि पहिल्या दरवाजाची सुरुवात दैत्य लोकांपासून होते. पण घाबरण्याचं कारण नाही. नेक लोकाला दैत्य काही करत नाही. त्यांना तुमचा हेतू सांगाल आणि पहिल्या दरवाजाकडे वाटचाल कराल. या दैत्य लोकांना तुम्ही हे पांढरं शेप दाखवल्यावर ते तुम्हाला काही करणार नाहीत. ते दैत्य म्हणजे काही खरे दैत्य नव्हे हातीम. त्यांना शाप भेटलेला आहे आणि तुम्हीच ते व्यक्ती आहात जे त्यांना त्या शापातून मुक्त करू शकता. ते तुम्हाला समोरचा रस्ता दाखवतील. फक्त त्यांना हे पांढरं शेप दाखवा, तुमचा रस्ता सुखरूप जाईल. ठीक आहे कावड्या, शुक्रिया राणी परी. चला निघतो आम्ही. जाताना त्या पांढऱ्या शेपाची काळजी घ्या हातीम. जर ते शेप तुमच्यापाशी नसेल तर ते दैत्य तुम्हाला जीवे मारतील. शेप फक्त हारपू देऊ नका. ठीक आहे राणी परी, खुदा हाफिज. या खुदा, हातीम की हिफाजत करना. कसा वाटला बोट्टो आपला मराठी हातीम शो? है ना, स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलो म्हणलं, है की नाही? तर म्हणलं मराठी हातीम शोचा पहिला भाग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा, जर पुढचा भाग पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला बी विसरू नका. तर भेटू मग आता पुढच्या भागात. चला तर मग मंडळी.